हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अध्याय 14. जय जय आचार्य समस्त सूर्यवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया. नाना लोक हेलावया समुद्रातू ऐके गा अर्थबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्या वधू वल्लभाजी. तू जयाम प्रति लपसी तया विश्व हे दाविसी प्रकट तै करिसी आगवेची तू के पुढिलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टीबंधू निफजे परी नवल लाघव तुझे जे आपण पेचोरे. जी तुझी तू सर्वा यया या कोणा बोधू कोणा माया ऐसी आपे आप लाघविया. नमो तुझ जाणो जगी आप बोले ते तुझी या बोला सुरस झाले. तुझे निक्षमत्व आले पृथ्वी येसी रविचंद्रादी शुक्ती उदय करीती त्रिजगती. ते तुझी या दीप्ती तेजा जे चळवळी जे अनिळे ते दैविकेनी जी निजबळे. नभ तुझ माझी खेळे लपी थपी किंबहुना माया असोस. ज्ञान जी तुझे नि डोळस असो वाणने सायास. श्रुतीसी हे वेद वानुनी तवची चांग जवन दिसे तुझे अंग. मग आम्हा तया मुग एके पांती जी कारणावाची ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही. महानदी काही जाणी जती का उदयली या भास्व तू चंद्र जैसा खद्योतू. आम्हा श्रुती तुझ आणतू तो पाडू असे आणि तुझी या थावो मोडे. जेथ परेशी वैखरी बुडे तो तू मा कोणे तोंडे वानावासी. या लागी आता स्तुती सांडुनी निवांता चरणी ठेवीचे माता हिची भले. तरी तू जैसा आहासी तैसिया नमोजी श्री गुरुराया. मज ग्रंथोद्यम फळावाया व्यवहारा होई आता कृपा भांडवल सोडी. भरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी. थोरा माते मग मी संसरेण तेने करेण संतांसी कर्णभूषणे. लेवविन सुलक्षणे विवेकाची जे गीतार्थ निधान काढू माझे मन तू सुई स्नेहांजन. आपुले तू हे वाकसृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे. तैसा उदे जो जी निर्मळे कारुण्य बिंबे. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्ये होय सफळ तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. प्रमेय महापुरे हे मती गंगा ये थोरे. तैसा वरिष उदारे दिठिवेनी आगा विश्वय. एकधामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी अवलोकी लिया माते. उन्मेष सागरी भरिते ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे. तव संतोषुणी श्री गुरुराजे म्हणितले विनीती व्याजे. मांडले देखुनी तुझे स्तवन मिशे हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करुणी गोमटा. ग्रंथुदावी उत्कंठा भंगो नेदी हो काजी स्वामी हेची पाहत होतो मी. जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथू सांग सहजे दुर्वेचा डिरू. अंगेची तव अमरू वरी आला पुरो पियुषाचा. तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे. मूळ शास्त्रपदे वाखाणीन परिजीवा तुलेकडे. जैसी संदेहाची डोनी पुढे बुडे ना श्रवणी तरी चाडे वाडी दिसे. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माले. हे मागुणी घरी गुरुकृपेच्या. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले. जे क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुण संगे संसारिया. आणि हाची प्रकृती गतू सुख दुःख भोगी हेतू. अथवा गुणातीतू केवळू हा तरी कैसा पा. असंगू कोण तो क्षेत्रज्ञा योगू. सुख दुःखादी भोगू केवी तया गुण ते कैसे किती. बांधती कवणे रीतीना तरी गुणातीती चिन्हे काही ये. एवं या आगवेया अर्थारूप करावया. विश्व येथ 14व्या अध्यायासी. तरी तो आता ऐसा प्रस्तुत परी ऐसा विप्राव विश्वेशा वैकुंठाचा. तो म्हणेगा अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळवणी या ज्ञानात झुंबावे हो. आम्ही मागा तुझ बहुती दाविले हे उपपत्ती. तरी अजुनी प्रतिती कुशीन निघे. श्री भगवान वाच परम भूयम प्रवक्ष्यामि ज्ञानाना ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनये सर्वे पराम सिद्धिमितो गता. म्हणून गा पुढती सांगिजेल तुझ प्रति परमण. म्हणून श्रुती डहारिले जे एरवी ज्ञान हे आपुले परी. पर ऐसेनी झाले जे आवडून घेतले भव स्वर्गाधिक. अगायाची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्नी. हे तृणे येरे ज्ञाने जिये भव स्वर्गाते जाणती. यागची चांग म्हणती पारखी पुढे आथी भेदी जया.
तिये आगविंची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर्मी गगणे गिळी जती अंती का उदिते रश्मिराजे लोपिली चंद्रादि तेजे नाना प्रळयांबू माझे नदी नद तैसे येणे पाहले अज्ञात ज्ञानजात जायलया म्हणून या धनंजया उत्तम हे अनादिजे मुक्तता फुली असे पंडुसुता तो मोक्ष हाता येता होय जेणे जयाची या प्रतिती विचारवीरी समस्ती नेदिजेची संस्कृती माथा उधवू मने मन घालुनी मागे विश्रांती झाली अंगे ते देही देहाजोगे होतीची ना मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेची वेळे सवंतुकी कांटाळे माझे झाले इदम ना ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागता सर्गे पिनोपजायन्ते प्रलये प्रलयेन व्यथंतीच जे माझी या नित्यता तेने नित्यते पंडुसूता परिपूर्ण पूर्णता माझी याची मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू रेचिना जे मी जेवढे जैसे तेची ते झाले तैसे घटभंगी घटाकाशी आकाशी जेवी ना तरी दीप मुळकी दीप शाखा आणि किमिनली अवलोकी होय जैसे अर्जुना तया परिसरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विण येण्याची पै कारणे जय पहिले सृष्टीचे जुंपणे तेही तया होणे पडेची ना सृष्टीची ये सर्वादी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रळयावधी निमित्तील पा म्हणून जन्मक्षयातीत ते धनंजया मी झाले ज्ञानाया अनुसरुणी ऐसी ज्ञानाची वाडी वानिली देवी आवडी तेवींची पार्था ही गोडी लावावया तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतला पा आता देवाची ऐसे जाकळी जत असे ओरसे जे निरूपण आकाशे वेंटाळे मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोला एवढा श्रोता जोडलासी तरी एकुमी अनेकी गोविंजे देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कवणे परी कैसा क्षेत्र योगे विये ये जगे ते परिस सांगे कवणे परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोली जे जे मत्संग बीजे भूती पिके मम योनिर मद ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहं संभव सर्वभूताना ततो भवति भारत एरवितरी मद महद ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदा दिविश्राम शालिका हे विकारा बहुवस थोरी अर्जुना हेची करी म्हणून अवधारी महद ब्रह्म अव्यक्तवाद मती अव्यक्त ऐसी वदंती सांख्याची अप्रतिती प्रकृती हेची वेदांती येते माया ऐसे म्हणजे प्राज्ञराया असो किती बोलो वाया अज्ञान हे आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपया ज्ञानासी आणि कही एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का हलविली या जाय निच्छळी तरी होय दुधी जैसी साय दुधाची ते पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैसी होय का नवियता वायू ते वांजे आकाश रिते तया ऐसे निरुते अज्ञान गा पैल खांबू का पुरुखू ऐसा निश्चयो नाही एकू परी काय नेनो आलोको दिसत असे ते विवस्तू जैसी असे तैसी किरण दिसे परी काही अनारिसे देखी जेना ना राती ना तेज जे ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आथी ऐसी कोणी एकी दशा तिये वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम अज्ञान थोरी आणि जे आपण पे तरीने निजे ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगू बुजे बापा चांगू सत्तेचा नैसर्गू स्वभावू हा आता अज्ञानासारिखे वस्तू आपण पाची देखे परी रूपे अनेके नेनो कोणे जैसा रंको भ्रमला म्हणे जारे मीरावो आला का मूर्छितू गेला स्वर्ग लोका तेवी लचकलिया दिठी मग देखणे जे जे उठी तया नाम सृष्टी मीची विये पैगा जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुआ तो चिपाडू आत्मया स्मरणे विनासे हेची आणि भ्रांती प्रमेय उपलवू पुढती परितू प्रतिती याची घेपा तरी माझी हे ग्रहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे ये नाही हेची रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेता दुरी पै माझे चेणी अंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरविणी होय महद ब्रह्म उदरी प्राकृती आठे विकारी गर्भाची करी पेलोवेली उभय संगू पहिले बुद्धितत्व प्रसवले बुद्धितत्वे बारले होय म्हण तरुणी ममता मनाची हे अहंकार तत्वरची तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषेंद्रिया गौसी स्वभावे तव भूतांसी म्हणून येती सरिसीत येही रूपा झालेनी विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा वासना गर्भे ठाये ठाओ रुखाचा आवांका जैसी बीज कणिका जीवी बांधे उदका भेटत खेवो तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेवो लागे आणि याची मग गर्भ गोळात या
कैसे रूप ते आया ते परियसे राया सुजनांची या पै मणिज स्वेदज उद्भिजना जारज उमटती सहज अवयव हे व्योम वायुवशे वाढलेनी गर्भरसे मणिजू ससे वावज अवयव तो पोटी सुनीत मरजे आगळिका तोय तेजे उठिता निपजे स्वेदजुगा अपपृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावर उमटे उद्भिजू हा पांचा पाच ही विरजी होती मन बुद्ध्यादी साजी ही हेतु जारजी ऐसे जाण ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेची शिर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयणुई आंगे आठ ऊर्ध्वाची कंठू उल्हासता स्वर्गू मृत्युलोकू मध्यभागू अधो देशू चांगू नितंबूतो ऐसे लेंकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिनी लोक बाळसे का 84 लक्ष योनी ती कांडा पेरा सांदनी वाडे प्रतिदिनी बाळकै नाना देह अवयवी नामाची लेणी अलेववी मोहस्तन्य वाढवी नित्य नवे सृष्टी वेगळा लिया तिया करांग्री आंघोळिया भिन्नाभिमान सुदलिया मुदिया तेथे हे एकलोते चराचर विचारित सुंदर प्रसवनी थोर थोरावली पै ब्रह्मा प्रातकाळू विष्णू तो माध्यान्ह वेळू सदा शिव सायंकाळू बाळा यया महाप्रळय से जे खेळूनी निवांत निजे विषमज्ञाने उमजे कल्पोदयी अर्जुना ये परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले संकल्पू जयाच्या इष्टू अहंकारू तो विनटू ऐसिया होय शेवटू ज्ञानी या आता सो हे बहु बोली ऐसे विश्व माया व्याली तेथ साह्य झाली माझी सत्ता सर्व योनी शिकवते मूर्ते संभवंती या तासाम ब्रह्म महद्यो निरहम बीजप्रद पिता या कारणे मी पिता महत ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगडंबरू आता शरीरे बहुते देखुनी न भेदे हो चित्ते जे मन बुद्ध्यादी भूते केची येथे हा गा एकाची देही काया नारीसे अवयव नाही तेवी विचित्र विश्व पाही एकची हे पै उंचानीचा डाहळिया विषमा वेगळा लिया एकाची जीवी झालिया बीजाची या आणि संबंधू तोही ऐसा मृत्तिके घटू लेंकू जैसा कापटत्व कापुसा नातू होय नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आम्हा आणि चराचरा संबंधू तैसा म्हणून वन्य आणि ज्वाळ दोन्ही वन्नीची केवळ ते विमिगा सकळ संबंधू वावू झालेनी जगे मी झांके तरी जगत्वे कोण फाके खिळेवरी माणिके लोपीजे काही अलंकारा ते आले तरी सवने पण काही गेले की कमळ फाकले कमळत्वा मुके सांगपा धनंजया वयवी अवयवी या आच्छादिजे की तया तेची रूप की विरुढली या गोंधळा कनेसाचा निर्वाळा वेंचला की आगळा दिसतसे म्हणून जग परोते सारुणी पाहिजे माते तैसानो हे उखिते आगवे मीची हातू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधविरा जीवाची ये आता मिया मजदाविला शरीरी वेगळाला गुणी मीची बांधिला ऐसा आवडे जैसे स्वप्ने आपण उठून या आत्ममरण भोगी जे गाजान कपिध्वजा का कवळा ते डोळे प्रकाशुनी पिवळे देखती तेही कळे तयांसीचे नाना सूर्यप्रकाश प्रकटिते अभ्रभासे तो लोपला ही दिसे सूर्यची की पै आपण पेणी झालिया छाया गा पुलिया बिहोणी बिहालिया अण आहे तैसी ये नाना देहे दावुनी मी नाना होय तेथ ऐसा जो बंधू आहे तेही देखे बंधू कान बंधीजे हे जाणणे मज माझे नेननेनी उपजे आपलेनी तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा आवडे ते परी ऐसा अर्जुन देवा गुणते किती की धर्म काय यया रूपनाम के झाले हे वर्म अवधारिपा सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाने बद्धंती महाबाहो देहे देहिनम व्यय तरी सत्वरजतम तिघांसी हे नाम आणि प्रकृती जन्मभूमिका यया येथ सत्वते उत्तम रजते मध्यमती ही माझी तमसावी आधारे हे एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्वावडे पाहि वत्र वयसात्रय देही एकी जेवी कामिनलेनी कोडे जव जव तुक वाडे तव तव सोने ही न पडे पांचिका कसी पै सावधपण जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घनावणी तैस्यांग अज्ञानांगीकारे निघाली वृत्ती विखुरे ते सत्वरजद्वारे तमही होय अर्जुना गाजान यया नामगुण आता दाखवू खुण बांधिती ते तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे हे देह मी ऐसे मुहूर्त करी हा जन्म मरणांती देहधर्मी समस्ती महत्वाची सुती घेना जव जैसी मीनाच्या तोंडी पडे ना जव उंडी तव गळ आसुडी जळ पारधी तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाशक मना यमयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ
तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशके ओढी जती मग खुडके मागू मृगू जैसा मग ज्ञाने चढफडी जाणीवेचे खुर खोडी स्वयं सुख हे धाडी हातींचे गा तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्रे हरिके मी संतुष्ट ही देखेश लागो लागे म्हणे भाग्य ना माझे आजी सुखिये नाही दुजे विकाराष्टके पुंजे सात्विकाचेनी आणि ही नसरे लांकण लागे दुसरे जे विद्वत्तेचे भरे भूत अंगी आपणची ज्ञान स्वरूप आहे ते गेले हे दुःख न वाहे की विषय ज्ञाने होय गगना एवढा रावो जैसा स्वप्नी रंगपणे रिगे धानी तो दो दाना माणी इंद्रू नामी तैसे गा दोय हातीता झाले या देहवंता हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने प्रवृत्तीशास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे किंबहुना सुझे स्वर्गवरी आणि म्हणे आजीमान आन मी वाजूनी नाही सज्ञान चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावणी काणी बैलाची करीवाणी पांगुळाची या आता हाची शरीरी रजेर्जिया परिबांधी जे ते अवधारी सांगिजेल रजोरागात्मकं विद्धी तृष्णा संघ समुद्भवं तानि बध्नाती कौंतेय कर्मसंगेन देहिनं हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मती लागे मग वारया वळगे तृष्णेची या घृते आकुंभुनी आगी आळे वज्राग्नीचे साधुकले आता बहुते कुले आहे तेथ तैसी खवळे चाड होय दुःखा सकट गोड इंद्रस्त्रीची ही सांकड गमू लागे तैसी तृष्णा वाढी नलिया मेरुही आता आलिया तरी म्हणे एखादिया दारुणा वळगो जीविताची कुरुंडी व वाळू लागे कवडी मानी तृणाची ये जोडी कृतकृत्यता आजी असते वेंची जेल परी पाहे काय की जेल ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे या लागी धावे याग करू व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते काम्या वाचून हाते शिवणे नाही पै ग्रीष्मातींचा वारा विसावो नेने विरा तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस काय चंचळू मासा कामिनी कटाक्षु जैसा लवला हो तैसा विजूही नाही ते तुले निगावे गे स्वर्ग संसार पांगे आगी माझी रेगे क्रियांची ऐसा तेही देहा वेगळातले तृष्णेची या साखळा खटा टोपू आहे गळा व्यापाराचा हे रजोगुणाचे दारुण देही देही यासी बंधन परिस आता विंदान तमाचे ते तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्रा भिस्तन्नी बदनाति भारत व्यवहाराचे ही डोळे मंद जेने पडळे मोहरात्रीचे काळे मेहुडे जे अज्ञानाचे जी आले जया एका लागले जेने विश्व भुलले नाचत असे अविवेक महामंत्र जे मौढेपणा मद्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जीवासी जे पार्थाते गातम रचुनी ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानी आते हे एकची कीर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेथ दुसरी गोठी नाही सर्वेंद्रिया जाडे मना माझी मौढ्य माल्हाती ते दार्ढ्य आलसाचे अंगे अंग मोडामोडी कार्य जाती अनावडी नुसती परवडी जांभयांची उघडी याची दिठी देखणे नाही किरीटी नाळविंताची उठी वो मनोनी पडलीये धोंडी नेने कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी उकलू नेने पृथ्वी पाताळी जावो का आकाशे वरी ओ परी उठणे हा स्वभाव उपजो नेने उचितानुचिता आघवे झांसुरता नाठवे जीवे जेथींचा तेथ लोळावे ऐसी मेधा उभवनी करतळे पडी घाये कपोळे पायाचे शिरियाळे मांडू लागे आणि मी निद्रेविषयी चांगू जीवी आती लागू झोपी जाता स्वर्गू वाव म्हणे ब्रह्मायू होई जे मानिजे लियाची वासिजे हे वाचुनी तुझे व्यसन नाही का वाटे जाता ओघे कल्लांताही डोळा लागे अमृत ही परिणे घे जरी निद आली तेवींची आक्रोश बळे व्यापारे कोणी एके वेळे निघाले तरी आंधळे रोषे जैसे केदवा कसे राहटावे कोणीसी काय बोलावे हे ठाकते की नागवे हे ही नेने वनवा मी आगवा पांखे पुसोनी घेयावा पतंगू पाहावा घाली जेवी तैसा वळघे साहसा करणीच दिवसा किंबहुना ऐसा प्रमादुरुचे एवं निद्रालस्य प्रमादी तमय्या त्रिबंदी बांधे निरुपाधी चोखटाते जैसा वन्नी काष्टी भरे तै दिसे काष्टाकारे व्योम घटे आवरे ते घटाकाश नाना सरोवर भरले तै चंद्रत्व तेथे बिंबले तैसे गुणाभासी बांधले आत्मत्व गमे सत्वं सुखे संजयती रज कर्मणी भारत
ज्ञानमावृत्य तु तमा प्रमादे संजयत्युत रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत रजसत्वं तमश्चैव तमस्सत्वं रजस्तथा पै हरुणी कफवात जे देही आटोपे चिपित्त तै करी संतप्त देह जेवी कावरिषात पजैसे जिरुणी शीतची दिसे तेव्हा होय हिवायसे आकाशे नाना स्वप्न जागृती लोपुनी ये सुषुप्ती तै क्षणू एक चित्तवृत्ती तेची होय तैसी रजतमे हारवी जै सत्व माजू मिरवी तै जीवा करवी म्हणवी सुखिया नामी तैसेची सत्वरज लोपुनी तमाचे भोज वळगे ते सहज प्रमादी होय तयाची गा परिपाठी सत्व तमाते पोटी घालून जेव्हा उठी रजोगुण तेव्हा कर्म वाचूनही काही आन गोमटे नाही ऐसे मानी देही देहराजू त्रिगुण वृद्धी निरूपण 30 श्लोकी सांगितले जाण आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियेसी सर्वद्वारेषु देहिस्मिन् प्रकाशोपजायते ज्ञानं यदा तदा विद्यादि वृद्धं सत्यमित्युत लोभं प्रवृत्तिरारम्भ कर्मणामशं स्पृहारजस्य तानि जायन्ते विवृधे भरतर्षभ अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोहेव च तमस्य तानि जायन्ते विवृधे कुरुनन्दन यदा सत्त्वे प्रवर्धे तु प्रलयं याति देहभृत तदोत्तं विदा लोकानमलान् प्रतिपद्यते रजसि प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते वैरजतम विजये सत्वगायिये देहीये वाढता चिन्यतीये ऐसी होती जे प्रज्ञा अंतुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मकंडे धृती जैसी सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे राजहंसापुढे चांचूचे आगरडे तोडी जेवी झगडे शिरनिराचे तेवी दोषा दोष विवेकी इंद्रियांची होती पारखी नियम उबारे पायी की वळगे ते नाईकने ते कानाची वाळी न पाहणे ते दिठीची गाळी अवाच्य ते टाळी जीवची गा वाती पुढा जैसे पळू लागे काळवसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे धाराधर काळे महानदी उचंबळे तैसी बुद्धी पगळे शास्त्र जाती अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंग वासना एकवटे प्रवृत्ती ओहटे मानस विटे विषयांवरी एक सत्व वाढे ते हे चिन्ह पुढे आणि निधनही घडे तेव्हाची जरी का पाहालेनी सुयाने जालया परगुणे पडियंते पाहुणे स्वर्गोनिया तरी जैसीची घरींची संपत्ती आणि तैसीच औदार्य धैर्य वृत्ती मा परत्राणे कीर्ती का नोहावे मग गोमटे या तया जावळी असे धनंजया तेवी सत्वी जाणे देहा के आथी गा जे सत्स्वगुणी उद्भट घेऊन सत्व चोखट निगे सांडुनी कोपट भोग क्षम हे अवचटे ऐसा जो जाय तो सत्वाचाची नवा होय किंबहुना जन्मला हे ज्ञानिया माझी सांगपा धनुर्धरा राहू रायपणे डोंगरा गेली पुरा होय काही ना तरी देतींचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी तरंगाव लागे बुद्धी विवेकावरी पै महदादी परिपाठी विचारुनी शेवटी विचारा सकटपोटी जिरोणी जाय 36 37 24 25 तिन्ही नुरोणी स्वभावे चतुर्थ जे ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जया सुगम तयासवे निरुपम लाहे देह याची परिदेख तम तत्व अधोमुख वै सोनी जया गळिक धरी रज आपुलिया कार्याचा धुमाड गावी देहाचा माजवी तै चिन्हांचा उदयो ऐसा पांजरली वाहटुळी करी वेगळ वेंटाळी तैसी विषयी सगळी सरळी इंद्रिया होय परदारादी पडे परी विरुद्ध ऐसे नावडे मग शिळीयेची नितोंडे सैंगचारी हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राबू वेंटाळीता लाभू ते तेवरे आणि आड पडलिया उद्यम जाती भलतिया प्रवृत्ती धनंजया हातून काढी तेवीची एखादा प्रासादू का करावा अश्वमेधू ऐसा चाट छंदू घेऊन उठी नगरेची रचावे जलाशय निर्मावी व महावणी लावावी नाना विदे ऐसे साफाटी कर्मे समारंभोपक्रमे आणि दृष्टादृष्ट कामी पुरेण म्हणे सागरूही सांडी पडे आगीन लाहे 3 कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व स्प्रहा म्हणा पुढा आशेचा घे दवडा विश्व गापे चाडा पायांतळी इत्यादी वाढता रजी ये चिन्हे होती साजी आणि ऐशा समाजी वेंचे जरी देह तरी आगवाची परिवारीला आणि देही रिगे परियोनी ही मानुषीची सुरवाडेसी भिकारी वसोपा राजमंदरी तरी काय अवधारी राव होईल बैल तेथे करबाडे हे न चुकेगा पुढे नेई जो का
वराडे समर्थाचे नि म्हणून व्यापारा हाती उसंतू देहा नाराती दैसियाची पांती जुंपीचे तो कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देही जो रजवृत्तीच्या डोही बुडोनी निमे मग तैसाची पुढती रज सत्ववृत्ती गिळून ये उन्नती तमोगुण तैची जिये लिंगे देहींची सबाये सांगे तिये परीस चांगे क्षोत्रबळे परी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रींचे का गगन अवसेची ये तैसे अंतर असोसो होय स्फूर्तिहीन उद्वस विचाराची भाषा हरपेते बुद्धी मेचवेना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी आठव देश दडी झाला दिसे अविवेकाचे निमाचे सबाह्य शरीर गाजे ऐकलेने घेपे तिजे मोढे तेथ आचारभंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे मरे जरी तेने कडे क्रिया जाय पै आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे तैसे निषिद्धाचे निनावे भलते ही भरे हवे तिये विषयी धावे घेती करणे मदिरान घेता डुले सन्निपाते विन बरळे निष्प्रेमेची भुले पिसे जैसे चित्त तरी गेले आहे परी उन्मत्ती ते नोहे ऐसे माल्ला तिजे मोहे माझी रेणी किंबहुना ऐसे सिये चिन्नी तमपोशी जैवाडे आहे तीसी आपुलिया आणि हेची प्रि होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी तेतले निरिगे तमेसी तो राई राई पण बीजी साठवून अंग त्याची मग विरुडे तै तुझी गोठी आहे पै होऊनी दिप्य कलिका येरू आगी विझोका जेथ लागे तेथ असका तुची आहे म्हणून तमाची ये लोथे बांधून या संकल्पाते देह जाये ते मागोते तमाचेची होय आता काय येणे बहुये जो तमवृद्धी मृत्यूला हे तो पशु का पक्षी होय झाड का कृमी कर्मणा सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखं ज्ञानं तमसं फलं येनेची पै कारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे स्रोत समो मनोनी तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते मग राजसा जिया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखे चितारुणिया फळती दुःखे का निंबोळीयेचे पीक वरी गोड आतविख तैसे ते राजस देख क्रिया फळ तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जिया परी सत्वा संजायते ज्ञानम राजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच मनोनी बारे अर्जुना येथ सत्वची हेतु ज्ञान जैसा का दिनमाना सूर्य हा पै आणि तैसेची हे जाण लोभासी रज कारण आपुले विस्मरण अद्वैताची विमोह अज्ञान प्रमादा यया मेळया दोषवृंदा पुढती प्रबुद्धा तमची मूळ ऐसे विचाराच्या डोळात तिन्ही गुण हे वेगळा दाविले जैसा आवळा तळहातींचा तव रजतमे दोन्ही देखिली प्रौढपतनी सत्वा वाचुनी नानी ज्ञानाकडे म्हणून सात्विक वृत्ती एक झाले गा जन्मवृत्ती सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैशी ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा तैसे सत्वाचे नटनाचे असने जाणे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गींचे राय होती याची परिरजे जिही का जिजे मरिजे तिही मनुष्य होई जे मृत्यू लोकी तेथ सुख दुःखाचे खिचटे जे विजयी खिची ताठी जेथ ये मरण वाटे पडिले नुठी आणि तयाची स्थिती तमी जे वाढुनी निमती भोगक्षमी ते घेती नरक भूमी मूळपत्र एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणासी पंडुसुता दाविली सकारणता आगवीची पै वस्तुत्वे आसिके ते आपण पे गुणासारिखे देखुनी कार्य विशेखे अनुकरेगा जैसे का स्वप्नीचे निराजे जयी परचक्र देखिजे तै हारी जैत होई जे आपण पाची तैसे मधोर्ध्वाध हे जे गुणवृत्ती भेद ते दृष्टी वाचुनी शुद्ध वस्तूची असे नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावसोदी गच्छती परी हे वाहणी असो तरी तुझा आनन दिसो परिसे ते सांगत असो मागील गोठी तरी ऐसे जाणी जे सामर्थ्ये तिनी सहजे होती देह वाजे गुणची हे इंधनाचे नि आकारे अग्नी जैसा अवतरे का अंगवे तरुवरे भूमिरसू नाना दह्यांचे निमिसे परिणमे दुधची जैसे का मूर्त होय उंसे गोडी जेवी तैसे स्वांतकरण देहची होती त्रिगुण म्हणून बंधासी कारण गडे खीर परिचोज हे धनुर्धरा जे एवढा हा गुंफिरा मोक्षाचा संसारा उनानो हे त्रिगुण आपुलालेनी धर्मे देहींचे मागुद्ध साऊमे चाळीताही न खोमे गुणा तीतता ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसऊस तुझ जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी आणि गुणी गुणा
जोगे चैतन्य नोहे मागे बोलिलो ते खागे ते विचे हे तरी पार्था जे ऐसे बोधलेनी जीवे दिसे स्वप्न का जैसे चेईलेनी ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी न्याहळी चळन होता किल्लोळी अनेकदा का नटलेनी लागवे नटू जैसा झकवे तैसे गुणजात देखावे न होनिया ऋतू त्रयाकाशे धरून याही जैसे निधिजेची येवो ओसे वेगळेपणा तैसे गुणा परवते जे आपण पे असे आईते तिये अहम बैसे अहंते मुळकेची ये पै तेथुनी मग पाहता मने साक्षी मी करता ये गुणजी क्रिया जाता नियोजित सत्वरजतमांचा भेदी पसरू कर्माचा होत असे तो गुणांचा विकारुहा यया माझी मी ऐसा वनी का वसंतू जैसा वन लक्ष्मी विलासा हेतुभूत का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळी विकासावे जावे तमे ये कोणाची काजे कही सवितिया जैसी नाही तैसा करता मी देही सत्ता रूप मी दावणी गुण देखो गुणता हे मिया पोखे ययाचे निशेखे उरेते हे मी ऐसे विवेके जया उदो होय धनंजया ये गुणाती तत्वतया अर्थपंथे गुणाने तानतीत्य त्रिंदेही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखे विमुक्तो मृतमश्नुते आता निर्गुण असे अनेक ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केले ठीक तयाची वरी किंबहुना बंडुसुता ऐसी तो माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्व गा नळिकेवरुणी उठिला जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ हंते वेठिला तो मी म्हणून आगा ज्ञानाची या निदा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इलाखी पै बुद्धिभेदाचा आरिसा तया हातून पडिला विरेशा म्हणून प्रति मुखाभासा मुकला तो देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला विरा तयक विची सागरा जिवेसा हे म्हणून मदभावेंसी प्राप्ती पाविजे तेने सरिसी वर्षाती आकाशी हे घनजात जेवी तेवी मी होऊन निरुता मग देहीची असता नागवे देह संभूता गुणांसी तो जैसा बिंगाचेनी घरे दीप प्रकाशू नावरे कान विजेची सागरे वडवानळू तैसा आला गेला गुणांचा बोधून मेळे तयाचा तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी तिन्ही गुण आपुला आलिये प्रौढी देही नाचविती बागडी तो पाहोहीन धाडी अहंते ते हा ठायवरी नेहटोनी गे ठेला अंतरी आता काय वर्ते शरीरी हेही नेने सांडुनी अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले का सौरभ्य जीर्णू जैसा मोदू मिळोनी जाय आकाशा माघारा कमळ कोशा नयेची तो पै स्वरूप समरसे ऐक्य गा झाले तैसे ते थकी धर्म हे कैसे नेने देह म्हणून जन्म जरा मरण इत्यादी हे साही गुण ते देहीची ठेले कारण नाही तया घटाची खापरिया घटभंगी फेडिलिया महदाकाशा पेसया झालेची असे तैसी देहबुद्धी जाये जे आपण पाठ होय ते आण काही आहे ते वाचुनी येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत यया देवाची या बोला पार्थू अति सुखावला मेघे संभो खिला मोरू जैसा अर्जुन वाचक्यई लिंगे स्त्रीं गुणा नेतान तीतो भवती प्रभो किमाचार कथम चैतान स्त्रीं गुणान ती वर्तते तेने तोषे वीरपुसे जी कोणी चिन्नी तो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू तो निर्गुण कायाचरे कैसे गुण निस्तरे हे सांगी जो हे रे कृपेचे यया अर्जुनाची या प्रश्ना तो षडगुणांचा राणा परिहारू आकरणा बोलतू असे मने पार्था तुझी नवाई हे तुलीची पुससी काई ते नामची तया पाही सत्य लटिके गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना तरी तरी होय ना तरी नांगवे गुणा यया परी अधीन का नांगवे हे जी कैसेनी जाणावे गुणाची रवरवे माझी असता हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसुराहसी परिस आता तयासी रूप करू श्री भगवान उवाच प्रकाशम च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टी रज संप्रवर्तानि न निवृत्तानि कांक्षती तरी रजाचे निमाजे देही कर्माचे हानोजे प्रवृत्ती जे घेई जे वेंटाळूनी तै मीची का कर्मठ ऐसा नये श्रीमाठ का दरिद्री लिये बुद्धी वीट तोही नाही अथवा सत्वेची अधिके जै सर्वेंद्रिय ज्ञान फाके ते सुविद्यता तोखे उभे जैन का वाढिनलेनी तमे न गिळीजेची मोह भ्रमे
ते अज्ञानत्वेन श्रमे घेणेही नाही. पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाडण धरी. ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी. सायं प्रात मध्यान्हा या तिन्ही काळांची गणना नाही. जेवी तपणा तैसा असे तया वेगळाची काय प्रकाश. ज्ञानित्व यावे असे काही जना जळार्णव पाऊसे साजा होय. ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्व तया का गमे. सांगे हिमवंतु हिमे कापे काही. ना तरी मोह आलिया काही. पा ज्ञाना मुगी जेल तया. हो मागे ते उन्हाळे या जाळवत असे. उदासीन वदासीन गुणेर्यो न विचालते गुणा वर्तन्ते इत्येव यो वतिष्ठती नेंगते तैसे गुणागुणकार्य हे यागवेची आपण आहे. म्हणून एकेकानो हे तडातोडी एवढे गा प्रतीती जो तो देहालासे वस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा तो जिनता ना हरवी तैसा गुणा नव्हे ना करवी जैसी का सृणवी संग्रामींची का शरीरातील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोहटांचा स्थानू उदासू जैसा आणि गुणाचा यावा जावा ढळे चळे ना पांडवा मृगजळाचा हेलावा मेरू जैसा हे बहुत काय बोली जे व्योम वारेणी न वचिजे का सूर्य ना गिळीजे अंधकारे स्वप्न का गाजिया परी जागते याते न सिंतरी गुणी तैसा अवधारी न बंधिजे तो गुणांची किरणा तुडे परी दुरुणी जय पाहे कोडे तै गुणदोष साई खडे सभ्यू जैसा सत्कर्मे सात्विकी रजते रजो विषयिकी तम मोहादिकी वर्तत असे परिसतयाची आगा सत्ता होती गुणक्रिया समजता हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी समुद्रची भरती सोमकांतची द्रवती कुमुदे विकासती चंद्रुतो उगा का वाराची वाजे विझे गगने निश्चळ असिजे तैसा गुणाची गजबजे डोले ना जो अर्जुना येणे लक्षणे तो गुणाती तू जाणणे परिसाता आचरणे तयाची जी समदुःख सुखम स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्यनिंदा प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्मसंस्तुती तरी वस्त्रासी पाठी पोटी नाही सुता वाचुनी किरीटी ऐसे सुये दिठी चराचर मद्रुपे म्हणून सुख दुःखा सरिसे कांडाळे आचरे ऐसे रिपू भक्ता जैसे हरीचे देणे एरवी तरी सहजे सुख दुःख तेची सेविजे देह जळी होई जे मासुळी जे आता ते तव तेने सांडिले आहे स्वस्वरूपेसीची मांडिले यस्यांती निवडिले बीज जैसे का ओघ सांडुनी गांगरी घोणी समुद्राचे अंग निस्तरली लगबग खळाळाची तेवी आपण पाची जया वस्ती झाली गा धनंजया तया देही अपेसया सुख ते दुःख रात्री तैसे पाहिले हे धारणा जेवी एक झाले आत्माराम देही अंतले द्वंद तैसे पै निद्रताचे न्यांगेशी साप तैसी उर्वशी तेवी स्वरूप असतात सरिशी देही द्वंदे म्हणून तयाच्या ठाई शेणा सोनया विशेष नाही रत्ना गुंडेया काही नेनिजे भेदू घराये ओ पास्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धीसी भंग कदानु हे निवटले न उपवडे जाळीनले विरुढे साम्य बुद्धी न मोडे तया परी हा ब्रह्मा ऐसे निस्तविजो का नीच म्हणून निंदिजो परी नेने जळो विझो राखोंडी जैसी तैसी निंदा आणि स्तुती नाही कोणीची व्यक्ती नाही अंधारे कावाती सूर्या घरी मानापमान यो स्तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागे गुणातीत सौच्यते ईश्वर म्हणून पूजला का चोरू म्हणून गांजीला वृषगजी वेडीला केला राहू का सूरद पासी आले अथवा वैरीवर पडे झाले परिनेनी राती पाहले तेज जेवी साही ऋतू येता आकाशे लिंपिजेचे ना जैसे तेवी वैषम्य मानसे जाणीजे ना आणि कही पाही आचारू तयाच्या ठाई तरी व्यापारासी नाही झाले दिसे सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळले जळती गा कर्मफळे ते तो आगी दृष्टाचे नावे भावाची जीवी नुगवे सेवी जे का स्वभावे पैठे होय सुखे नाशिने पाशानु का जेने माने तैसी सांडी मांडी म्हणे वर्जिली जसे असे आता किती हा विस्तारू जाणे ऐसा चारू जया ते तेची साचारू गुणाती तू गुणाते अतिक्रमणे घडे उपाये जेणे तो आता ऐक म्हणे श्रीकृष्ण ना तो माचव्य विचारेण भक्तियोगेन सेवते सगुणां समिते
समती ते तान ब्रह्म भूयाय कल्पते तरी व्यभिचार रहित जित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणा ते जा कळू शके तरी कोण मी कैसी भक्ती अविचारा काय व्यक्ती हे आगवीची निवृत्ती होवावी लागे तरी पार्था परी ऐसा मी तवती येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नची केतो का द्रवपणची निर अवकाशाची अंबर गोडी तेची साखर आन नाही वन्नी तेची ज्वाळ जळा दळाची नाव कमळ रुख तेची डाळ फळाधिक अगा हिम जे आकर्षिले तेची हिमवंत जेवे जाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जाण का नाटिता कांकण सोनीची ते न उकलिता पटू तंतुची असे स्पष्टून विवरिता घटू मृत्तिका जेवी म्हणून विश्वपण जावे मग माते घेयावे तैसा नवे आघवे सकटची मी ऐसेनी माते जाणीजे तो ते व्यभिचारी भक्ती म्हणीजे येथ भेद काही देखीजे तरी व्यभिचारू तो या कारणे भेदा ते सांडून अभेदे चित्ते आपणा सकट माते जाणावे गा पार्था सोनिया याची टीका सोनियासी लागली देखा तैसे आपण पे आणि का मानावे ना तेजाचा तेजोनी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा पै परमाणू हुदळी हिमकणू हिमाचळी मज माझी न्याहाळी अहम तैसे हो का तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणून हेची मा ऐसे निवास समरसे दृष्टी जे उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणू आणि ज्ञानाचे चांगावे येची दृष्टी नावे योगाचे ही आगवे सर्वस्व हे सिंधू आणि जळधारा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्ते ते का कुहेसी आकाशा तोडी ना सांदा नाही जैसा तो परम पुरुषी तैसा एकवटेगा प्रतिबिंबोनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जय अवतरे ते तियेही सकट सरे अपेसया जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले या वीरवावा ही ठाके ना तरी जाळूनी वन्नी ही विजय आपण तैसे भेदू नाशुनी हे जाण ज्ञान ही नुरे माझे पैलपण जाय भक्त हे ऐलपण ठाय अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे आता गुणाते तो किरीटी जिने या नवती गोष्टी जे एकपणा ही मिठी पडो सरली किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्वगा सुंदशा हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढती ही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागे पतिव्रता जैसे गंगेचे निवघे डळमळीत जळ जे निघे सिंधुपद तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची या दिठी जो माते सेवा किरीटी तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडा रत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्यायसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तेथ मी हन साधन गमेन हो तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आननसे मी वाचुनी ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम मृतस्या वयस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य कांतिकस्य च ओम तस्दिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायोगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्याय अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मी पांडवा मीची बोली जे आघवा शब्दही पै मंडळानी चंद्रमा दोन्ही नवते सुवर्मा तैसा मजा आणि ब्रह्मा भेदू नाही अगा नित्य जे निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुख जे उमपद्वितीय विवेकू आपले काम सारुणी ठाके जे धाम निष्कर्षाचे निसीम किंबहुना मी ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगतसे वीरा पार्थासी येथ धृतराष्ट्र म्हणे संजया हेतू ते कोणे पुसले निवीन वायाने का बोलसी माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुडी येरू जीवी म्हणे सांडी गोठी या संजयो विस्मयो मानसी आहा करुणे सरसरसी म्हणे कैसे पादे वेंसी द्वंद्वया तरी तो कृपाळू तुष्टो या यया विवेको हा गोटो मोहाचा पिठो महारोग
संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरी खाचा येतु चित्ता महापूर. म्हणून आता येणे उत्साहाचे आणि अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल तया अक्षरातील भावो पाववीन मी तुमचा ठावो. आई का म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम चतुर्दशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.